68 वर्षीय महिला डॉक्टरच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने तब्बल 9 लाख रुपये लंपास केल्याची तक्रार क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका महिलेसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलंय। संबंधित महिलेने बनावट स्वाक्षरी करून चेकच्या माध्यमातून 9 लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या घरातून 9 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। या गुन्ह्यात बँकेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करतायत। छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस मध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला एक तक्रार आली होती 9 मई 2026 ला की एक रिटायर्ड लेडी डॉक्टर आहेत, डॉक्टर अस्मत फातिमा मुख्तार, जे की 80 इयर्स ओल्ड आहेत। त्यांनी आम्हाला तक्रार केली की त्यांचे बँकेतून अराउंड 9 लाख रुपीज ऑल ऑफ अ सडन त्यांना असा मेसेज आला आहे की ते कमी झाले आहेत, पण त्यांनी स्वतः असे काही पैसे विड्रॉ केलेले नव्हते। तर त्यांनी याची चौकशी केली तर त्यांनी बघितलं की त्यांच्या अकाउंटमधून खरं 9 लाख रुपये कोणीतरी काढलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन याची आम्हाला सूचना दिली। आम्ही त्याच्यात गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही याची तपास केली। तपासमध्ये आम्हाला असं कळालं आहे की हे जे डॉक्टर आहेत त्यांचा येस बँक मध्ये एक अकाउंट होता। ते अकाउंट मधून एक दिवस दोन बुरखाधारी महिला आली आणि त्यांनी ते बँकेतून कॅशियर कडून 9 लाख रुपये ते विड्रॉ करून घेतले आहेत। त्याच्यानंतर आम्ही त्याची तपास केली, बॅकवर्ड लिंकेजेस शोधले, नेमकं हे कोण होते। आम्हाला त्याच्यातून खात्रीशीर माहिती मिळाली की हे जे 2 बुरखाधारी महिला होती त्याच्यातून एक जे आहेत ते त्यांचं नाव आम्हाला बुशरा शेख, मुश्ताक शेख असे आहेत आणि त्यांच्या सोबत एक अल्पवयीन मुली असे 2 आरोपी आहेत। दोघी आरोपीला आम्ही सध्या ताब्यात मध्ये घेतलेले आहेत। त्याच्यापैकी जे बुशरा आहेत त्यांना आम्ही अटक केली आहे आणि जे अंडर 18 आहेत त्यांना आम्ही ऑब्झर्वेशन होम रिमांड मध्ये पाठवलेलं आहे। आम्ही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आला आरोपीद्वारे की त्यांनी त्यांचे जे पैसे आहेत 9 लाख रुपये कॅश हे स्वतःचे घरीमध्ये कपाटात ठेवले आहेत। त्यात आम्ही जाऊन त्याची रिकव्हरी केली। रिकव्हरी केल्यानंतर आम्हाला ते पूर्ण 9 लाख रुपीज मिळाले आहेत। त्याची जे तपशील आहेत ते अशी आहेत की 500 रुपयाचे आम्हाला 1202 नोट, 200 रुपयाचे 27 नोट आणि 100 रुपयाचे 2936 नोट। तर असे आम्हाला टोटल 9 लाख रुपीजची 100% रिकव्हरी झाली आहेत। आरोपी अटक केले आहेत। पुढील तपास सुरू आहेत। यात काही बँकेचा सहभाग होता का किंवा इतर काही आरोपी आहेत का याची पण आम्ही सखोल चौकशी करून पुढील तपासमध्ये जे आम्हाला संशयित आरोपी मिळणार त्यांना अटक करून व्यवस्थित चार्जशीट दाखल करू। 9 लाख रुपये कसे विड्रॉ करण्यात आले? हे जे 9 लाख रुपये आहेत त्यांनी बँकेमधून एक चेक दाखवला, ते चेक मधून त्यांनी बनावट सही करून विड्रॉ करून घेतलेले आहेत। आरोपीने चेक म्हणजे गहाळ झाला होता का त्याने त्यातून घेतला? सध्या आम्ही जे आरोपीची जे आम्ही विचारपूस केली आहे त्यांचं म्हणणं आहे की एक वेळेस ते येस बँकला गेले होते 8-9 महिन्यापूर्वी एक नवीन बँक अकाउंट ओपन करायला। त्यावेळेस त्यांना एक तिथं चेक सापडला होता। आता नेमकं त्यांचं म्हणणे खरं आहेत का काय आहेत का ते तपासच्या पार्ट आहेत, पण कुठून तरी त्यांना ते चेक सापडला होता आणि त्याचा त्यांनी गैरवापर करून 9 लाख रुपये विड्रॉ करून घेतले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडलाय। घाट उतरत असताना केमिकल्सनं भरलेला टँकर अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाला। या भीषण अपघातात टँकर चालकाचा अक्षरशः गाडीखाली चिंदामिंदा होऊन जागीच मृत्यू झालाय। दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं। टँकरमध्ये केमिकल्स असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सुरक्षित करण्यात आलाय। अपघात नेमका कशामुळे झालाय याचा तपास पोलीस करतायत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी निलेश पाराध्ये असं मृत विवाहितेचं नाव आहे. स्वतःच्या हॉटेलमधील स्वयंपाक खोलीत तिनं गळफास घेत जीवन संपवलंय. किरकोळ कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रोहिणी पाराध्ये आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर रील स्टार म्हणून परिचित होते. हॉटेल ग्रामपंचायत या नावानं त्यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र सोमवारी सकाळी याच हॉटेलच्या स्वयंपाक खोलीत रोहिणीनं गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. घटना समजताच पती निलेश पाराध्ये यांनी तिला तातडीनं मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मी विलास धर्मा पाराध्ये ब्रह्मपुरी. जी घटना जी घडली ती दुःखद घटना घडली. त्या दिवशी मी आमच्या गावात ग्रामसभा होती. ती ग्रामसभा असताना आम्ही आमच्या समाजातली मुलं ही विषय ग्रामसभेचा अतिक्रमणाचा विषय होता. आम्ही ग्रामसभेला होतो, थांबलो होतो. 12-1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत सभा चालली. मग आम्ही पोरं आमच्यातले समाजातले बौद्ध समाजातले मातंग समाजातले पोरं थांबलो. मग पोरं म्हणले मेंबर स्प्राईट पाजा. स्प्राईट आणले. आम्ही सगळेजण पिलो. भाऊसाहेब आम्ही गप्पा मारत बसलो. ही जनतेची गोरगरिबाची काम आहेत म्हणलं. भाऊसाहेब अतिक्रमण आहे, ही 70 वर्ष आमची लोक राहतात, त्यांना जागा नाही, जागेचं तेवढं प्रस्ताव द्या. मग आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही इथं मिटिंग संपली. 1:30 वाजले. आम्ही बोलत माझा मोबाईल राहिला तिथंच. मग मी घराकडे आलो. पोरं घेऊन आमची आल्यानंतर ते बिशी असते माझ्या आली बिशी काका द्या. मी म्हणलं माझ्या मोबाईलमध्ये पैसे आहे का. मग ती मोबाईलला फोन लावल्यावर मोबाईल नाही म्हणलं माझा ग्रामपंचायतमध्ये राहिला. मग त्या पोराला घेऊन मग मी ग्रामपंचायत गेलो. भाऊसाहेब बाहेर होतो. भाऊसाहेब म्हणला मोबाईल उशीर झाला वाचतोय, आत मोबाईल आहे. मोबाईल घेतल्यावर मी बाहेर आल्या मला फोन आला ते पाराद्याचा. त्या असं घटना घडली, काय करू दे. मी म्हणलं आज महिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा लगेच. मी मागणं गाडीवर येतो. मी कुणाला असं काहीच बोललो नाही. मग गाडीला त्या पोराला म्हणलं पैसे तुझं बिशीचं उद्या देतो. माझी गाडीला किक मारून मी गेलो निघून. काय सांगितलं फोनवर? त्यानं म्हणलं आज घटना घडली, आणून पास घेतलाय म्हणला. निलेश रडा लागलं, वरडागलं, वाटेवर येऊन उभं राहिले. माणसं कोण नाही ती. मग आम्ही गाडी उभा केली. बटांची पाराद्याची होती. मग ती गाडीवर हात केला. ती एकटीच दोघंच होती म्हणली. मग तिने त्या गाडीत टाकलं आणि तिने मंगळवेढला घेऊन गेली. मंगळवेढला घेऊन गेली. मग मला म्हणला ती कुठे नेऊ. मी म्हणलं महिला हॉस्पिटलमध्ये न्या, नाहीतर संजीवनीला न्या. मग तिथं त्यांनी महिला हॉस्पिटलमध्ये नेली. महिला हॉस्पिटल तपासल्यानंतर ती असं दिसल्यावर तिने ती सिव्हिलमध्ये न्या म्हणली. मग मी तोवर गाडीवर चालतो. माझी गाडी जरा खराब गाडी असल्यामुळे मला जरा वेळ लागला जायला. मग ती गाडीवर जात असताना तिथं मला फोन आला, वाटत गाडीवर या तुम्ही इकडं जाता, इकडे ह्याला नेलंय म्हणून सांगितलं त्यांनी सरकारी दवाखान्यात. मग सरकारी दवाखान्यात नेल्यावर गेलो. मग त्यांनी डॉक्टर तपासायला लागली होती. तपास असताना मग मी गेलो. डॉक्टर कोण आहे म्हणले, तर ती मुलीचा सासरा लागतो म्हणले. मी थांबा म्हणले तुम्ही. मग मला थांबवलं. त्यांनी तपासलं आणि मला बोलवून घेतलं. सही करा म्हणली. सही केली. मग त्यांनी म्हणले ही संपलंय म्हणले, आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आणि तुम्ही बाहेर थांबा म्हणले. मग आम्ही बाहेर थांबलो. मग त्यांनी पोलीस स्टेशनला. काय झालं अचानक असं एकदम तुम्हाला? अचानक काय झालं ते आता तिथं राहणार होती हॉटेलवर. ती हॉटेलवर व्यवसाय करते. ती आम्ही कधी जातो. चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. प्रसिद्ध झालं हा प्रसिद्ध झालं, चांगलं चाललं होतं. खाते ती करून म्हणून आम्ही जात बी नव्हतो. मी शेताकडे जायचो. थोडं 2 एकर शेत आहे माझं. मग ती जायचो यायचो. मी जात नव्हतो, येत नव्हतो. आता काय अचानक झालं ही माहितीच नाही आपल्याला. तुम्हाला हे अनपेक्षित? मला कळल्या बातमी कळल्या मग मी गेलो. अपेक्षित कधीच नव्हतं? नाही अपेक्षित नव्हतं. बोलायचं व्यवस्थित चाललं होतं. कारण खाते ती म्हणून मी पण जाऊन कधीतरी बसायचो हॉटेलवर. त्यांचे लाखो फॉलोअर्स होते, रील बघत होते. हॉटेल चांगलं चाललं होतं. त्याला आनंदात होता, सुखी संसार. काय म्हणजे एकदम असं झालं काय. आता ते काय त्यांचा राग अनावर झाला, काय झाला हीच माहित नाही. 2-3 शाखा पण निघाल्या. शाखाकडे ते चांगली होती, सुखानं संसार करत चालला होता त्याचा. पण ते असं घटला वाईट. त्यांचा प्रेम विवाह होता. होय. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.